नुकसान झालेलं नाही. साहेब, आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केली जाते. स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले आहेत. ते नुकसान हो, उपमुख्यमंत्री म्हणून. ठीक आहे सर, फक्त त्यांना विचारा. साहेब, एआय तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे. काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? आणि दुसरीकडे उत्पादन वाढीसाठी, शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी, खताचा खर्च कमी करण्यासाठी, पाणी कमी लागेल तसं यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो. आणि मी पहिल्यापासून प्रयत्न करतो की कसं ते मला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे आणि ती सुधारणा झाली. आत्ताच एक मुलगी माळेगावची. तू काय शिकली? बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. म्हणजे इंजिनियर या विषयात आहे. आणि तुला 10वीला मार्क किती होते? 10वीला 97.20%. 97. 12वी 12वीला 86%. आणि आता आता इंजिनिअरिंगला 9.34 CGPA आउट ऑफ 10. तुमचं माळेगावची मुलगी. आणि बरं वाटतं की आपल्या भागाच्या आणि वडील काय करतात? वडील रोजंदारी करतात. म्हणजे सामान्य कुटुंबात. तर आज या आणि ही शिकली शारदानगर आणि VP मध्येच पूर्ण शिक्षण. विद्यापीठाचा आणि सार्वजनिक. तर आता ही अमेरिकेत आहे. तर कोणत्याही भाषेची सक्ती करणं योग्य नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे.